हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक. आज आपण बघणार आहोत मंथ्स ऑफ द इयर, वर्षाचे महिने. हा आपला लेसन नंबर 16 आहे आणि व्हिडिओ नंबर सुद्धा आपला 16 आहे, 16 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये आपण डेज ऑफ वीक, आठवड्याचे वार दिवस हा घटक आपण अभ्यास केला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथ्स ऑफ द इयर, वर्षाचे महिने हा घटक आपण अभ्यासणार आहोत. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की मंथ्स ऑफ द इयर म्हणजे वर्षामध्ये किती महिने असतात, त्या महिन्यांचे नाव काय असतात, त्यांची स्पेलिंग आपल्याला इंग्लिशमध्ये व्यवस्थित लिहिता आणि वाचता यायला पाहिजे, है ना. त्यानंतर आपलं नॉर्मल वर्ष असतो आणि एक लीप वर्ष असतो, ते काय असतात, त्यांच्यामध्ये काय फरक असतो. त्यानंतर या मंथ्स ऑफ द इयर या टॉपिकवर आधारित प्रश्न कसे असतात, स्कॉलरशिप मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, या सर्व घटकांचा अभ्यास आज आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत. मग व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ आणि लक्षात ठेवू. देअर आर 12 मंथ्स इन अ इयर, है ना. एका वर्षामध्ये 12 मंथ्स असतात, म्हणजेच 12 महिने असतात. मग ते मंथ्स कोणते आहे पहा, इथं मंथचे नाव आहे आणि त्यांच्यामध्ये किती डेज असतात हे सुद्धा आपल्याला पाठ ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्यावर सुद्धा प्रश्न विचारले असतात. मग जानेवारी 31 डेज, फेब्रुवारी 29 किंवा 28 डेज, मार्च 31 डेज, एप्रिल 30 डेज, मे 31 डेज, जून 30 डेज म्हणजे 30 दिवस, जुलै 31 डेज, ऑगस्ट 31 डेज, सप्टेंबर 30 डेज, ऑक्टोबर 31 डेज, नोव्हेंबर 30 डेज आणि डिसेंबर 31 डेज. मग लक्षात ठेवा, 30 वाले तुम्ही लक्षात ठेवा, 1 2 3 आणि 4, म्हणजे 4 महिने असे आहे की ज्यामध्ये फक्त 30 दिवस आहे. ते कोण आहे? एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. मग उरले किती आता? 8 महिने. त्या 8 महिन्यापैकी एक महिना असा असतो फेब्रुवारी. आता पण फेब्रुवारीच महिना चालू आहे, बरोबर आहे की नाही. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 डेज असतात आणि लीप वर्ष असेल, लीप इयर असेल त्यावेळेस 29 डेज असतात. मग हा एक पण त्याच्यामधून कट करा. मग 8 मधून एक गेलं, किती उरले? 7. मग 7 असे महिने आहे ज्यामध्ये 31 डेज असतात, 4 असे महिने ज्यामध्ये 30 डेज असतात. मग तुम्ही फक्त 4 वाले पाठ ठेवा, एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. उरलेले सर्व मग त्यामध्ये पण फेब्रुवारी सोडून द्या, सर्व 31 डेजचे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता याला पाठ करण्याची टेक्निक तुम्हाला माहिती आहे ना. आपल्या हातावर आपण मोजू शकतो अशा प्रकारे. पहा, ह्या इथं आहे ना, बोन वर, ह्या आपण वरती इथं आलो का, मग आपण तिथं 31 डेज म्हणणार आणि इथं जर आपण म्हणलो तर 30 डेज. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि इथं ऑगस्ट, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये 31 डेज येतात. सप्टेंबर 30 डेज, ऑक्टोबर 31 डेज, नोव्हेंबर 30 डेज आणि डिसेंबर 31 डेज. म्हणजे इथं आपल्या, म्हणजे आपलं बोट जर इथं आपल्या हाडकावर आला तर आपण म्हणणार 31 डेज आणि इथं खाली गेलं तर आपण म्हणणार 30 डेज. देअर आर 365 डेज इन अ इयर, एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. आणि देअर आर 366 डेज इन अ लीप इयर, लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. एक दिवस कोणता वाढतो? फेब्रुवारी महिन्यामध्ये एक डेट वाढते ना, 29, त्यामुळे तो एक दिवस वाढतो, म्हणून 366 दिवस असतात लीप इयर मध्ये. सॅम्पल क्वेश्चन आपण पाहू. आयडेंटिफाय द नेम ऑफ द मंथ डॅश सी टी डॅश बी डॅश आर. आता सी आला म्हणजे ऑक्टोबरच येतो, आहे की नाही. बाकीच्या मध्ये सी नाही येते, इथं आहे पण हा डिसेंबर नाही, ऑक्टो असतो ना, ऑक्टोबर. तर पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. दुसरा प्रश्न आपण पाहू. हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव 30 डेज.
म्हणजे वर्षातले किती महिने असे, किती कोणते नाही, किती महिने असे आहे ज्यामध्ये 30 डेज असतात आणि किती महिने असतात ते 4 महिने असतात ते. आणि कोणकोणते असतात ते एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर हे असे महिने ज्यामध्ये 30 डेज असतात. मग 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आपण पाहू. विच मंथ, विच म्हणजे कोणता, विच मंथ कोणता महिना कम्स इमिजिएटली आफ्टर जून, जून नंतर लगेच कोण येत असतो बरं, जून नंतर येतो जुलै. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आपण पाहू आता. एकदम सोपे प्रश्न आहे याच्यातलं, म्हणजे डेज ऑफ वीक आणि मंथ्स ऑफ इयर यातील एक क्वेश्चन तरी तुम्हाला हमखास येण्याचे चान्सेस आहे. मग म्हणजे हे 2 मार्क तर आपले पक्के पाहिजे एकदम. फाइंड द नेम ऑफ द मंथ फ्रॉम द लेटर गिवन इन द डायग्राम. त्यामध्ये पण आपण अशाच प्रकारे डायग्राम पाहिजे. तर डे ऑफ वीक होतं, इथं मंथ्स ऑफ इयर आहे. आता पहा, मार्च इथं यम नाहीये, हा पर्याय कॅन्सल. जानेवारी इथं जेच नाहीये, हा पण पर्याय गेला. ऑगस्ट होऊ शकतो, AUGUST, यस ऑगस्ट होणार आहे. एप्रिल मध्ये आर आहे, आर आणि एल इथं नाहीये. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. दुसरा प्रश्न पहा. विच मंथ कम्स आफ्टर नोव्हेंबर, आफ्टर नोव्हेंबर म्हणजे नंतर, नोव्हेंबरच्या नंतर कोण येतो, डिसेंबर. पर्याय क्रमांक 2. सिलेक्ट द पेअर ऑफ मंथ्स हॅव्हिंग 31 डेज. 31 डेज मध्ये कोण असतात, मग पहा एप्रिल, मे. एप्रिल मध्ये 30 दिवस असतात है ना. मग ही जोडी तर नाहीये. म्हणजे एका पाठोपाठ येतात ते 2 असे मंथ आहे ज्यांच्यामध्ये 31 डेज येतात. ऑगस्ट, जुलै, यस हेच ते 2 आहे. म्हणजे बॅक टू बॅक हे 2 म्हणजे हा किती नंबरला मंथ असतो, हा जुलै 7 नंबरला आणि ऑगस्ट 8 नंबरला. पण दोघांमध्ये 31 डेज असतात. जर आपण हातावरती मोजतो ना ट्रिक नुसार, तर त्यामध्ये तुम्हाला लगेच कळेल 31 असतात. मे, जून, जून हा 30 दिवसाचा असतो. सप्टेंबर 30 दिवसाचा असतो. मग 31 ऑगस्ट, जुलै, जुलै, ऑगस्ट पाठ ठेवा. चौथा क्वेश्चन. चूज द करेक्ट पेअर ऑफ मंथ्स अँड नंबर ऑफ डेज. म्हणजे आता आपल्याला महिन्यांचे नाव दिलेले आहे, त्याच्या पुढे त्याचे डेज दिलेले आहे आणि करेक्ट वाली जोडी ओळखायची आपल्याला. नोव्हेंबर 30 डेज, हो हेच करेक्ट आहे. नोव्हेंबर मध्ये 30 डेज असतात. जून मध्ये 31 डेज नाहीये, जून मध्ये 30 डेज असतात. मार्च मध्ये 30 चुकीचं आहे, मार्च मध्ये 31 डेज असतात. ऑगस्ट 30 नाही, ऑगस्ट मध्ये 31 डेज असतात. पाचवा प्रश्न आपण पाहू. विच मंथ कम्स बिटवीन, बिटवीन म्हणजे मध्ये. मध्ये कोणाच्या मध्ये यायला पाहिजे, मे आणि जुलै. मे डॅश जुलै. कोण असतो इथं, जून असतो. कोण असतो, जून. मे, जून, जुलै. मे, जून, जुलै. मग मे आणि जुलैच्या मध्ये कोण येतो, जून. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. 6वा प्रश्न आपण पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग मंथ्स हॅज इनकरेक्ट स्पेलिंग. म्हणजे चुकीची स्पेलिंग कोणत्या मंथची दिलेली खालील ऑप्शन पैकी. ऑक्टोबर बरोबर आहे, ऑगस्ट बरोबर आहे, नोव्हेंबर बरोबर आहे. फेब्रुवारी, फेब्रुवारी मध्ये त्यांनी इथं व्ही एक्स्ट्रा दिला, व्ही नाहीये फेब्रुवारीच्या स्पेलिंग मध्ये, त्यामुळं आपला हा पर्याय उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. 7वा प्रश्न. चूज द ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग. गटात न बसणारा किंवा वेगळा पर्याय ओळखा. डिसेंबर, संडे, जुलै, नोव्हेंबर. मंथ नेम, मंथ नेम, मंथ नेम आणि हे डे नेम आला. म्हणजे हाच आपला उत्तर आहे. म्हणजे हा गटात न बसणारा आहे, वेगळा आहे, संडे. 8वा प्रश्न आपण पाहूया. हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव 31 डेज. मग 12 महिन्यापैकी 4 महिने 30 दिवसाचे असतात, 7 महिने 31 दिवसाचे असतात आणि 1 महिना असा आहे फेब्रुवारी, 30 नाही, 31 नाही, 28 किंवा 29. मग 31 डेज असणारे मंथ किती असतात, 7 मंथ्स असतात, 7. पर्याय क्रमांक 4. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन चूज करा. नोव्हेंबर कम्स आफ्टर डॅश डॅश. आफ्टर म्हणजे नंतर ना. नोव्हेंबर येतो, कोणानंतर येतो तो नोव्हेंबर, ऑक्टोबर नंतर येतो. बरेचशी मुलं डिसेंबर याचा उत्तर घेऊ शकतात, नाही. नोव्हेंबर कम्स आफ्टर डॅश डॅश. कोणानंतर नोव्हेंबर येतो, ऑक्टोबर नंतर. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे.
10वा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन. देअर आर डॅश डॅश मंथ्स इन अ इयर. एका वर्षामध्ये किती मंथ्स असतात? अरे बापरे, किती सिंपल क्वेश्चन आला पहा, 12 है ना, म्हणजे पर्याय क्रमांक 2 12. मग शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओतील 11वा, विच इज द फिफ्थ मंथ ऑफ द इयर. फिफ्थ म्हणजे पाचवा है ना, पाचवा. मग 5 नंबरचा मंथ कोणता आहे इयर मध्ये? पहिला असतो आपला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. 5 नंबरला कोण असतो? मे. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. फर्स्ट, सेकंड, 10th, 11th, 12th, 6th, 7th. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकदम सोपा घटक पाहिला आहे. लेसन नंबर 16, मंथ्स ऑफ द इयर, वर्षाचे महिने. मग एकूण 12 महिने आहे. 12 महिन्याचे स्पेलिंग व्यवस्थित पाठ ठेवा. कोण कोणत्या नंबर मध्ये येतो हे पण लक्षात ठेवा. 31 डेजचे 7 महिने आहे. 30 डेजचे 4 महिने आहे. एक असा आहे फेब्रुवारी, ज्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. वर्षामध्ये 12 महिने म्हणजे 365 दिवस असतात. आणि लीप इयर आला त्यामध्ये 366 दिवस असतात. म्हणजे फेब्रुवारीचा एक दिवस वाढतो. आपण सॅम्पल क्वेश्चन पाहिली आणि क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस सुद्धा आपण 11 क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 17, कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स हा घटक शिकणार आहोत. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.